अहो, असं ते असं बाहेर येत नाही, ते उड्या टाकतायत. हा, ते उड्या टाकतायत, तुम्ही गळ टाकलेला नाहीये किंवा ते स्वतःहून गळात जाऊन बसताय. ठीक आहे, आता याचे काय अर्थ आहे ते समजून घेऊया. आपल्यासोबत माने सर आहेत. सर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे नेते कालपर्यंत हम सब एक हैचा नारा देत होते, अचानकपणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इतकं मोठं राजकीय वादळ उठण्याचं कारण तुम्हाला काय वाटतं? आणि हे वादळ केवळ पेल्यातलं आहे की हे वादळ चक्रीवादळ आहे? मला असं वाटतं की हे पेल्यातलं वादळ नाहीये, हे चक्रीवादळ आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या म्हणजे 28 जानेवारी पासून जे काही घडलेलं आहे, तर त्याचा एकूण घटनाक्रम जर पाहिला तर आपल्या असं लक्षात येतं की काहीतरी आतमध्ये सुरू आहे. हम्म. आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे प्रवक्ते जे आहेत दोघे, तर ते दोघेही पुरोगामी चळवळीतले चळवळीतून आलेले आहेत. म्हणजे अगदी विकास लवांडेंची आपण सगळी वाटचाल पाहिलेली आहे. विकास पासलकरांना तर मी ते संभाजी ब्रिगेडमध्ये होते तेव्हापासून ओळखतो. त्यामुळं ही सगळी चळवळीतनं आलेली माणसं आहेत आणि पुरोगामी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. याच्यातला एक मिसिंग पॉइंट असा आहे की या सगळ्यांमध्ये आपण पवार साहेबांची, शरद पवारांची भूमिका जी आहे ती आणि एकूण पवार कुटुंबाची भूमिका जी आहे त्या भूमिकेबद्दल फारशी चर्चा करत नाही आहोत. बर बर. झालंय काय की अजितदादांच्या अपघाती निधनानंतर हे पत्रांची जे मगाशी तुम्ही उल्लेख केला, तर त्याच्यातला एक भाग खूप महत्वाचा आहे की जय पवारांच्याकडे फक्त सगळा कोष दिलाय, ट्रेझरी दिली असं नाहीये. पक्ष शिस्तीचं पण म्हणजे ते डिसिप्लिनरी जे पार्ट आहे तो पण जय पवारांच्याकडे दिलाय आणि पार्थ पवारांच्याकडे सगळी सूत्र दिलेली आहेत. आणि त्याच्यामुळून पहिला निष्कर्ष असा निघतो की या पक्षफुटीसाठी कारणीभूत असलेले जे जे कोणी आहेत, तर ते सुरुवातीला दूर केले जातात की काय, असा प्रश्न त्याच्यामधून निर्माण होतो. मग तो प्रफुल्ल पटेलांचा विषय असेल, तो सुनील तटकरेंचा असेल किंवा बाकीचे जे मंडळी आहेत. आणि कारण हे दोघे प्रमुख होते अजितदादांच्या सोबत जे होते ते. आणि त्यामुळं ही जी एकूण जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की पवार कुटुंबामध्ये या सगळ्या नेत्यांच्या बद्दल एक अविश्वास आहे किंवा अशा पद्धतीचं वातावरण आहे की अजितदादांच्या निधनानंतर ज्या पद्धतीच्या रिॲक्शन्स यायला पाहिजे होत्या या लोकांच्याकडून, जितके आक्रमक असायला पाहिजे होते, विशेषतः रोहित पवार ज्या पद्धतीनं अजितदादांच्या निधनाच्या चौकशीची जी मागणी करतायत, तर ती जी सगळी मागणी आहे त्या मागणीला मूळ अजितदादांच्या पक्षामधून मात्र तितकासा सपोर्ट मिळत नाही. अशा पद्धतीचा एक मेसेज काहीतरी आत गेला की काय, अशी शंका एक निर्माण होते. आणि त्यामुळं ही जी सगळी जी पुढची जी कारवाई आहे ती त्याच्याशी लिंक करून आपल्याला पाहावी लागेल. आणि एक गोष्ट सगळ्यात महत्वाची की कौटुंबिक नातेसंबंध जे असतात ना, ते पाण्यावर काठी मारल्यानंतर जसं पाणी तुटत नाही ना, तसं ते आहे. आणि त्यामुळं हा पक्ष, या पक्षाचा मूळ आधार जो आहे तो पवार कुटुंब आहे. आणि त्यामुळं पवार कुटुंबामध्ये या पद्धतीनं फूट पडल्यानंतर काय जोपर्यंत अजितदादांच्या नेतृत्व होतं या पक्षाकडे तोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं. पण ज्या क्षणाला त्यांचं निधन झालं त्याच्यानंतरचा जो रोल प्ले केला जातोय पवार कुटुंबांमधून, त्याच्याकडे आपल्या सगळ्यांचं तितकंसं दुर्लक्ष नाहीये, लक्ष नाहीये. हा, पण सर एक मुद्दा, क्रोनॉलॉजी जर आपण बघितली, एक घटना आहे आणि त्याहून आपण सगळे त्याचे पदर काढतोय असं अजिबात नाहीये. अनेक पदर एकत्र घेतोय आणि त्याच्यानंतर मग त्याचं एक कपडा म्हणूया आपण, अनेक धागे एकत्र घेऊन त्याचा जो कपडा आणखी जसं पवार साहेबांच्या भूमिकेबद्दल जसं आपण बोलतो आहोत ना, तसंच या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे सध्या ते तर बघ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. म्हणजे नाही त्याच्यातून स्पष्ट होत नाही. त्याचं कारण असं आहे की शिंदे साहेबांचा पक्ष असू द्यात की सुनीत्रा वहिनींचा पक्ष असू द्यात, त्याच्यामधल्या सगळ्या जे काही घडत असेल त्याच्या मागे एक सूत्र आहे, महत्वाचं कॉमन जे फॅक्टर आहे तो म्हणजे भाजपची भूमिका. आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात भाजपची काय भूमिका हे स्पष्ट होत नाही आता. पण मग सर थोडेसे मला डॉट जोडून सांगा ना सर, थोडेसे डॉट जोडून सांगा ना की आता याचा अर्थ आपण असा काढू शकतो का की राष्ट्रवादीला तटकरे आणि पटेल नकोसे झालेत? हा अर्थ काढता येऊ शकेल आपल्याला सगळी क्रोनॉलॉजी बघितली तर?
मला असं वाटतं की पूर्ण पक्ष म्हणून नाही, पण पवार कुटुंबांना ते नकोसे झाले आहेत असं आपण निष्कर्ष तूर्त काढू शकतो. दुसरा जो मी मुद्दा सांगतो आहे तो आता राजू वाघमारेंनी जे आनंद परांजपेंच्या पक्षप्रवेशासंदर्भात जे सांगितलं, आता ते ठाण्यात आहेत म्हणून समजा शिंदेच्या शिवसेनेमध्ये ते गेले. राज्यातल्या इतर भागामध्ये जे असे जे नाराज नेते असतील ते कुठल्या पक्षात जातील या संदर्भातलं स्पष्ट म्हणजे स्थिती तोपर्यंत स्पष्ट होणार नाही जोपर्यंत भाजपची भूमिका स्पष्ट होत नाहीये या सगळ्या बाबतीत. कारण हे जर अशा पद्धतीने पटेल आणि तटकरेंचे समर्थक जर पक्षाच्या बाहेर जर पडत असतील तर त्यांना कोणीतरी टेकर पाहिजे ना. तो बरोबर. टेकर समजा एक ठाण्याचा रेफरन्स असल्यामुळे समजा एकनाथ शिंदेचा पक्ष जर समजा त्यांना घेणारा निघाला, हा. राज्याच्या अन्य भागामध्ये काय होईल? पण आणि मग तुर्तास NDA भाजपत तो वाईटपणा घेण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये की दिसत नाहीये. हा की Exactly. दादांचा पक्ष दादांच्या नंतर फोडला असं एक विनाकारण पातक लागू शकतं, जे की आता गरज पण नाहीये त्यांना तशी की इतक्या मोठ्या प्रमाणात हे करायची वेळ आहे. Exactly. हा पण मग डॉक्टर राजू वाघमारे, आता जर समजा आता जर नकोसे झाले असतील ते आणि एक गट समजा